जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला जेवणच बनवता येत नाही म्हणून, तर त्यांना एक वेळेस अशी पोंगीची आमटी बनवून खाऊ घाला. मग बघा त्यांनाही इतकी आवडेल ना की ते तुमचं कौतुक करायचंच थांबणार नाही. तर याला बनवायसाठी सगळ्यात पहिले 2 कांदे चांगले भाजून घ्यायचे. मग कांदे भाजल्याच्या नंतर थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं. मग आता लगेच खलबत्ता घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं खोबरं, आलं, लसूण आणि त्याला चांगलं आबडधोबड ठेचून घ्यायचं. मग हे ठेचून झाल्याच्या नंतर लगेच एक मिक्सर घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायचं खोबरं, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि त्याला बारीक करून घ्यायचं. आता लगेच एका कढईमध्ये टाकायचं तेल, तेजपत्ता, जिरे आणि हे वाटण टाकायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या वाटणामध्ये मी टाकत आहे माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. जर तुम्हाला हे मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करा किंवा लिंक यांच्या बायो मध्ये दिलेली आहे. या मसाल्यांसोबत मी टाकलाय थोडंसं हळदी पावडर आणि मिरची पावडर आणि याला चांगलं मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकून घेतलं. भाजीला उकळी असतो लगेच एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये टाकायचं बेसन पीठ, मीठ, हळदी आणि मिरची पावडर आणि त्याला चांगलं असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता या गोळ्याला चांगलं असं पातळ लाटून घ्यायचं आणि याच्यावर लावण्यासाठी मी पहिलेच भाजी मधलं थोडंसं वाटण काढून घेतलं होतं आणि ते त्याच्यावर लावून घेतलं आणि त्याच्यावरून थोडंसं खोबरं किसिलं आणि कोथिंबीर टाकली. आता भाजी लवकर आल्याच्या नंतर लगेच त्याच्यात सोडून द्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ भाजी चांगली शिजून घ्यायची आणि मग शेवटला भाजीवरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग काय झाली आपली अशी मस्त पोंगीची आमटी बनवून तयार. तर तुम्ही पण अशी पोंगीची आमटी एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.